उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिलाय। कुणी आका असो व आणखी कुणी, सर्वांना कायदा समान आहे, कुणाचेही लाड केले जाणार नाहीत असा इशारा अजित पवारांनी दिलाय। चौथ्यांदा चुकला असेल तर त्याच्यावर मकोका लावा आणि त्याला तुरुंगामध्ये टाका असे आदेश पोलिसांना दिल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे याचा जरा आत्मचिंतन आत्ममनन करा। कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही। कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही। हे चालणार नाही। कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं। तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। मी डिपार्टमेंटला सांगितलं, पोलिसांना, एसपीला सांगितलंय, एखादा एकदा चुकला, दोनदा चुकला, तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा, FIR करा, परंतु चौथ्यांदा चुकला तर त्याला मकोका लावा, आतमध्ये जाऊ द्या। चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग, मर तिकडे घाल तू, या पद्धतीने होणार आहे। त्याच्यामुळे अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरगरिबाचा असला तरी सगळ्यांनी नियमाने वागा, कायद्याने वागा, कायदा हातात घेऊ नका।